5 वर्षाचा इलेक्ट्रिकल आयटीआय करून लागले मग आता हे मोटर फिटिंग करायला. यांना कोणतरी सांगितलं वाटतं यातले पैसे भाऊ. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे तेजस सोनवणे. आज मस्तपैकी सकाळी आपल्याला कोणी घरच्यांनी काम दिलं नाही असं कधी होतच नाही भाऊ. सकाळी लागलो मग आपलं आपलं पाणी भरायला. पाणी भरता भरताच आहे ना अंघोळ नाही झालेली, पण तरी ना आपल्या घरच्यांनी चहा आणून दिला भाऊ. चहा पिता पिता आपला वाफ्यात पाय गेला. काका सांगायला लागले, "ए यार तू खरं शेतकरी का?" अहो म्हटलं, "मी शेतकरीच आहे." म्हटलं, "काही विषय नाही त्यात." आता काकांनी नवी मोटर आणलेली म्हटलं, चला आता काकांच्या मळ्यात गेलो भाऊ. काकां ते ना मस्तपैकी मोटर फिटिंगसाठी नाही तर पाईप वगैरे जोडत आहे. सांगितलं आम्हाला घरी जाऊन पहिली मोटर घेऊन या. म्हटलं, "काय विषय नाही पडत." चला लगेच गेलो बा आम्ही शेडकडे. शेडमध्ये गेल्यानंतर मोटर वगैरे ठेवलेली होती. म्हटलं चला नवी मोटर आहे, सांभाळूनच घेऊन जावं लागेल. म्हटलं काही विषय नाही. त्या ते सांगायला लागले आपल्याला मोटर घेऊन जायची म्हणे, कसं तरी घेऊन जावं लागेल. अरे म्हटलं थांबा, म्हटलं काय कोण गज लावतं तर कोण लाकड लावतं. म्हटलं थांबा रे तुम्ही काही पण नका लावू. म्हटलं डोकं काही पण चालवते म्हटलं तुम्ही. त्यात सांगितलं काकांना, म्हटलं लावा तुम्ही जशी फाशी लावते ना तसे आहे ना मोटरीला दोर बांधा आणि द्या लावून म्हटलं गाळ्यात. तिच्या गळ्यात तर दोर टाकलेला आहे होतं म्हटलं चला आपली आयडिया सक्सेसफुल झाली. म्हटलं त्यानंतर आहे ना उचलली मोटर आणि चालले दोघं जण घेऊन. म्हटलं आपली काही गरजच नाही होत्यात. गरज तर नाही पण मग थोडीफार करावं लागते बा आपल्याला. त्यात काकांते मोटरीची वाट पाहत होते भाऊ म्हणे. काकां ते असे बसलेले जसे का त्यांना कोणीच नाही डायरेक्ट. तर म्हटलं जाऊ द्या बरं भाऊ. म्हटलं आता मोटर वगैरे आली. काकांनी ना घेतले नट फिट करायला भाऊ. आणि त्यात काका आपले काका आहे ना मस्तपैकी त्या पाईप हलवत होते. म्हटलं हो थांबा म्हटलं. यांना आहे ना दिलं काकांनी त्यांच्याकडे पाना दिला म्हणे एवढे नट फिट कर म्हणे. नट तर फिट होतच राहतील पण त्यांना आहे ना गवत काढायला लावून दिलं भाऊ. आता गवत काढता काढता म्हटलं चला आहे ना आता मोटर वगैरे सोडून घेतो. म्हटलं मोटर सोडी तवर आहे ना तुम्ही आपल्या अकाउंटला लाईक आणि फॉलो करून घ्या ना भाऊ. चला जय महाराष्ट्र मित्रांनो.